माझे हेची तर बसुक धनी 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 तुका म्हणे माझे हेची तर बसुक पाहिन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची तर बसुक पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने. आज आपण राजांची जयंती साजरी करतोय बरं. कोण छत्रपती शिवाजी महाराज हे ऐकून ठेवा. दादा आज आपण थोडी दाढी वाढवतो, कानात कुंडल घालतो, चंद्रकोर लावतो, म्हणतो मी छत्रपती शिवाजी महाराज आहे. आम्ही म्हणतो मी धर्मवीर संभाजी महाराज आहेत. कोणाची जयंती साजरी होत नाही बरं. मग कोणाची जयंती साजरी होते ना, कोण शिवाजी महाराज आणि कोण छत्रपती शिवाजी महाराज ऐका. सज्जना हो, ज्याला बाईतली ताई कळाली ना तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला. ज्याला बाईतली मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईतली पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईतली आई कळाली ना तो जिजाऊ पुत्र शिवबा झाला. कल्याणच्या सुभेदाराची सूण आबाजी पंतांनी उचलून आणली होती. राजांना नजराणा द्यावा. ती सून पुढे उभी आहे, बुरखा घातलेला आहे तिनं. राजांनी विचार बाबासाहेब कोण? राज नजराणा आणलाय तुम्हाला, स्वीकार करावा. राजे सिंहासनावर उठून उभे राहिले. सांगितले आबाजी पंत हे वागणं तुम्हाला शोभलं नाही. खणा नारळानं उटी भरावी, तिला आपल्या मायभूमीत परत पाठव. सज्जनाव, दृष्टीत बदल ज्यावेळेस होईल त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगीकार आपल्या मनामध्ये होईल बरं. असे राजे होणार नाही. किती सवंगडी भेटले होते राजांवर प्रेम करणारे. शेवटचा प्रसंग सांगणारे, कीर्तन संपवणारे. शेवटचा प्रसंग ऐकूया. जीव ओवाळून टाकावा अशी सवंगडी राजांनी गोळा केले होते. एकदा भजन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सज्जनाव, शेवटचा प्रसंग ऐका. जीवनात परिवर्तन जर घडायचं ठरलं ना, कुणीतरी जीवाला जीव देणारा असावं लागतं. सांसारिक जीवन परिपूर्णतेकडे न्यायचं ना, पत्नी धीर देणारा असावी लागते, तेव्हा जीवन परिपूर्णतेकडे जातं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांना जीवावरती प्रेम करणारे त्यांचे सवंगडी होते. पन्हाळ्याला सिद्धिजेवरचा वेढा पडला होता. राजांना विशाळगडावरती जायचं, युक्ती सुचेना. कुणीतरी युक्ती सुचवली. 2 पालख्या केल्या. एका पालखीत शिवा काशीद नावाचा एक शूर मावळा बसणार होता आणि एका पालखीत छत्रपती शिवाजी महाराज बसणार होते. प्रसंग ऐकलेला आहे. पण सज्जना हो, संगतीशिवाय कोणतीच गोष्ट पूर्णतेकडे जात नाही. राजांचं चरित्र आलं आणि त्यांच्या मावळ्यांचं चरित्र जर कीर्तनात आलं नाही ना, कीर्तनाचा पूर्णता सांगता होणार नाही. काय चरित्र होतो, काय ते शूर मावळे होते. सज्जना हो, जसा तुकोबरायांचा देवावरती विश्वास तसा सगळ्या मावळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरती विश्वास. शिवाकाशी समोर उभा आहे. राजे जवळ जातात, सांगतात शिवा सिद्धीच्या भेटी करता जायचंय. शिवाकाशीत फक्त म्हणायचं वै राज. शिवा सिद्धीच्या भेटी करता जायचंय. वै राज. अरे काय भय भय करतो? शिवा काशीदाना म्हणावं राज, सिद्धीच्या भेटी करता जायचं म्हणजे पुन्हा जिवंत नाही यायचं. सज्जनाओ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातलं पाणी गालावरती आहे. राजांनी आपला अंगराखा काढावा, शिवा काशीदाला घालण्याकरता द्यावा. डोक्यातली टोपी काढावी, मुकुट काढावा, शिवा काशीदाच्या डोक्यावरती घालावा. शिवा काशीदा हसत होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यात पाणी होतं. राजे म्हणत होते शिवा, अरे जाणाऱ्या सिद्धीच्या भेटी करता जिवंत परत येतो का नाही माहित नाही, हसतो का रे? तर शिवा काशीदाने सांगितलं, राज माझी आई म्हटली होती माणसानं जीवनात आल्यानंतर कधीतरी हे जीवन देव कार्याकरता वापरलं पाहिजे. आज माझ्या आईचे शब्द खरे होत आहेत. तुम्हाला खरं सांगू का राज, जाणारे सिद्धीच्या भेटी करता पण मला माझी आई आठवते. आई म्हटली होती हा देह कधीतरी देवाला समर्पित झाला पाहिजे. राज नाही देवाला समर्पित करता येत राज, पण तुम्ही आमचं दैवत आहे राज, आणि हा देह मी तुमच्याकरता समर्पित करायला चाललोय. सज्जना हो, हुबेहूब राजांसारखा पेहराव कुणी वळखीना. शिवा काशीद एका पालखीत, राजे एका पालखीत. प्रसंग मोठा आहे, कमी करून सांगतो. सज्जना हो, बाजी प्रभून खिंड लढवली. राजे विशालगडावरती जाऊन पोहोचतायत. सज्जना हो, आता
शिवा काशीद सिद्धीच्या भेटी करताय आणि गेल्यानंतर कळालं शिवाजी महाराज नाहीत, हा शिवा काशीद आहेत. तलवारी आल्या आणि शिवा काशीदाच्या आरपार झाल्या. पुढचा प्रसंग तुम्हाला सांगायचा होता. या देशातील किती माता माऊल्यांनी आपल्या मुलांनी बाजी लावलेली या माती करता. नाना महाराज आज हा हिमालय आकाशाची बरोबरी करतो, पण हा हिमालय आकाशाची बरोबर करीत असताना अनेक माता माऊल्यांनी आपला पोटचा गोळा या हिमालयाच्या पायाखाली गाडलेला आहे. या मातीची थोडी माती घ्या पाण्यामध्ये टाका, तवंग येतील वर. ते या शूरवीरांच्या रक्ताचे. शिवा काशीद तुकडे झाले काशीदाच्या शरीराचे. राजे रडतायत. आणि आता ऐका सज्जन आहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमापूर नावाचं गाव शिवा काशीदाचं, आणि शिवाजी महाराजांनी पाटलाला पत्र पाठवलं. पाटील येतोय भेटायला. पाटील पत्र पाटलानं वाचलं. इतका आनंद झाला, काय झालं माहित नव्हतं. सज्जन हो, छत्रपती शिवाजी महाराज नेमापूर गावात आले. पाटलानं हत्ती आणले होते, ढोल ताशे वाजत होते. सगळा प्रसंग राजे घोड्यावरून उतरले. सांगितलं ऐका, ढोल ताशे बंद करा, घोड्यावरती बसणार नाही, बंद करा. सज्जन हो, राजे चालत होते. पुढे नृत्य चालू होतं, राजांनी तेही बंद करायला लावलं. माता माऊली तुमचा किती त्यागी. ऐका, छत्रपती शिवाजी महाराज आता शिवा काशीदाच्या घरासमोर उभे आहे. आणि उभे असताना आईला इतका आनंद झाला शिवा काशीदाच्या, की राजा आमच्या घराशी येते. शिवा काशीदाच्या पत्नीला सांगितलं, ऐक सुनबाई, राजा आलाय दरवाजाशी, राजांचं औक्षण करण्याकरता पुढे ये. शिवा काशीदाची बायको पुढे झाली, कुंकवात बोट बुडवलं. राजांना लावणार तर शिवा काशीदाच्या आईनं सुनाचा हात धरला. शिवा काशीदाच्या बायकोचा हात धरला. सून विचारत होती सासूला, का हो सासूबाई, का हात धरला, राजांचा औक्षण करते. एका आईनं सांगावं, सुनबाई, अगं विधवा कुठं औक्षण करत असते का. विधवा शब्द ऐकला आणि शिवा काशीदाच्या बायकोच्या हातून ताट खाली पडला. विधवा, मी विधवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं डोळ्यातलं पाणी गालावरती आलं. आई, तुमचा शिवा शहीद झालाय हे तुम्हाला कसं माहित पडलं. एक आईचे उद्गार आहेत. आई सांगत होती, राज खरं सांगू का, तुम्ही आमच्या गावात येणार होता, माझ्या शिवापेक्षा आनंद दुसरं कोणाला झाला नसता. तुम्ही गावात आलं, माझं लक्ष तुमच्याकडे नव्हतं, माझं लक्ष माझ्या शिवबाकडे होतं. मला असं वाटायचं माझा शिवा आत्ता पळत येईल, माझं दर्शन घेईल. तुम्ही गावाच्या वेशीपर्यंत आले, माझा शिवबा मला कुठं दिसला नाही. राजा तुम्ही पुढे आला तर ढोल ताशे वाजत होते, बंद करायला लावले. माझं लक्ष तुमच्याकडे नव्हतं राज, माझं लक्ष माझ्या लेकराकडे होतं. मला वाटलं आत्ता शिवबा दिसेल. राजा तुम्ही माझ्या घराच्या उंबऱ्या शिवबा आहे. तुम्ही आमच्या गावात येणार, माझ्या शिवबापेक्षा आनंद दुसरा कोणाला जास्त झाला नसता. राज तुम्ही दरवाजात उभे, राज बायको उभी आहे, बायको जवळ तिचा धनी उभा पाहिजे ना राज, तेव्हा औक्षण करता येईल. माझा शिवबा समोर आला नाही राज, मी तेव्हाच ओळखलं की माझा शिवबा शहीद झालाय म्हणून. रडायला लागले राजे. सांगितलं आई, सोनं देऊ का, नाणं देऊ का. शिवा काशीदाची आई हसतीन सांगितलं, राज सोनं नाणं काय देता आम्हाला, मी किती दुर्भाग्य ना. अहो देवानं मला एकच मुलगा दिला, जर देवानं मला 4-5 मुलं दिला असते ना राज, माझ्या शिवासारखी सगळी मुलं मी तुमच्या स्वाधीन करून दिली असती. राज एक द्याल मला, एक द्या. माझ्या शिवाला भाद्रपद पोळ्याला केलेली पूर्णाची पुरी फार आवडायची राज. तुम्ही फक्त एक दिवस येत जा आणि एक घास पूर्णाची पुडी खात जा. तुमच्या मुखामध्ये पूर्णाची पुडी गेली ना राज, मी समजेल की माझ्या शिवाचं पोट भरलंय. एवढंच मागणं मागेल काही. सज्जनाव, या सतीनं, या स्त्रीनं, देशातील शूरवीरांनी देशाचं भवितव्य घडवलं. म्हणून आज आपण ही जयंती साजरी करतोय. म्हणून पहिले धन्यवाद तुम्हा सगळ्यांना द्यायचे. एकदा तुमच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. कारण तुम्हाला धन्यवाद नाही, धन्य माता पिता दयाची या तुमचे आई वडील धन्य. तुम्हाला आचार विचार शिकवला, त्यातून कीर्तनाचं आयोजन, कीर्तनाकरता गोड सत्संगत ज्यांनी साथ केली. विनेकरी बाबा असतील, दुसरे बाबा असतील, आमचे माऊली महाराज असतील, दोन्ही महाराज मंडळी असतील, बऱ्याचदा आमचा परिचय होतो.
नाव मला ठाऊक नाही, आमचे विकासराव असतील, नाना महाराज असतील, हे दोन्ही मुलं माझे अतिशय प्रेमाचे आहेत. आणि आम्ही एका गुरुकडे शिकत असताना अतिशय प्रेमाचे संबंध या मुलांनी तयार केले. आणि आत्माराम बाबांची काय कृपा, बाबांच्या दरबारात येतो आणि एक एक भक्त जोडला जातो. कारण आमच्याकडे पण बाबांची कुटी आहे. आमच्या चुलते संसारात राहत असताना बाबांचं दर्शन घडलं आणि बाबांचं दर्शन घडलं आणि ते त्याग पाहिला. आमच्या चुलत्यांनी संसार सोडून दिला, पण सारखी बाबांची सेवा करत असतात. हा कीर्तनकार तुमच्या पुढे उभा आहे ना, एका संतांची कृपा आहे. नाना महाराज एका साधूच्या मुखातून ऐकलं, जा आळंदीला आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ घ्या. नाही वाचता आलं तर वाचू नका, फक्त ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दावरून बोट फिरवा. जर तुम्ही ज्ञानेश्वरीच्या एका एका शब्दावरून बोट फिरवलं ना, ती ज्ञानेश्वरी तुमचं कधीच बोट सोडणार नाही. एवढं शब्द ते प्रसंग मनाला भावला. हा कीर्तनकार तुमच्या पुढे उभा आहे. सज्जनाओ, आज शिवजयंती साजरी होते आणि करत असताना अभंग निवडला होता जगद्गुरु तुकोबरायांचा. रणी निगता शूर न पाहे माघारे, ऐशा मज धीर राखे आता, संसारा हाती अंतरलो दुरी, आता कृपा करी नारायणा, वागवितो तुझिया नामाचे हत्यार, हाची बडीवार मिरवितो, तुका म्हणे मज फिरता माघारे, तेथे उणे पुरे तुम्ही जाणा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली.